Brought to you by V-Guard. अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात आता तक्रारदार पुढे यायला सुरुवात झालेली आहे। पुणे पोलिसांनी आवाहन केलं होतं अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात जर कुणाची तक्रार असेल तर त्या तक्रारदारांनी पुढे यावं आणि आपण पाहू शकतो पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आता तक्रारदार यायला सुरुवात झालेली आहे। पहिली जी तक्रार केली होती ती अर्थात अजय भोसले यांनी केली होती। 2009 मध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला होता आणि त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दिली होती आणि आता दत्तात्रय कातोरे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत। तुमची नेमकी अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात तक्रार काय आहे? आमचं मागील काही दिवसापासून त्यांच्याकडे बरंच पेमेंट बाकी होतं। तर 9 तारखेला माझा मुलगा तिथे गेला त्यांच्या ऑफिसला रेसिडेन्सी क्लबला। तर त्याला काहीतरी उलटसुलट उत्तरं देऊन त्याला तिथून हाकलून लावलं आणि त्या टेन्शनमध्ये येऊन मग त्यांनी घरी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली। तर त्याची आम्ही FIR करणार होतो पण त्यांचे वकील झेंडे आणि रवी हुडलनी हे चंदननगर पोलीस स्टेशनला आले म्हणजे आमच्या विरुद्ध FIR काय देऊ नका, आम्ही तुमचे पैसे आहेत तर आम्ही तुमचे पैसे देतो। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। त्यातले थोडीफार रक्कम त्यांनी दिली, बाकीची उर्वरित रक्कम देतो म्हणून सांगितलं। नंतर ते नाव घ्यायला तयारच नाही पैसे द्यायला। तर त्याला ह्याचा मला न्याय मिळावा। किती रक्कम त्यांच्याकडे तुमची येणी बाकी आणि कधीपर्यंत तुम्ही काम त्यांच्याकडे सुरू? त्यांच्याकडे जवळजवळ 84,50,000 बाकी होते। तर 76,50,000 मी सांगितले होते, त्यातले 8 लाख हे कोरोनाच्या आधीचं बिल होतं। ते बिल मागायलाच मुलगा गेला होता त्या दिवशी 9 तारखेला। त्याला उलटसुलट उत्तरं देऊन हाकलून लावलं। मग मला म्हणला डॅडी तुम्ही सांगितलं तो पेमेंट देणारे, मला सुद्धा असा म्हणला आणि मग मी खालीच थांबलो। तो घरी गेला, घरी त्यांनी मग हे कृत्य केलं। आता तुम्ही नेमकी तक्रार काय देणार आहात पुणे पोलीस आयुक्तांना? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमचं उर्वरित पेमेंट आहे ते आम्हाला दिलं पाहिजे। अजय भोसले सोबत आहेत, त्यांनी सुद्धा पहिली तक्रार दिली होती आणि आता काय नेमकी यांची तक्रार? आता काय झालंय बघा, साहेबांनी आव्हान केल्यापासून एक माणूस तक्रार द्यायला पुढे आलेला आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। 2009ला माझ्यावर जे ह्या फॅमिलीमुळे जो वाद झाला होता, माझ्यावर गोळीबार झाला होता, मी पुढे आलो त्यामुळे लोक टीव्हीवर बघून आता स्वतःहून पुढे यायला लागलेले आहेत। एका गोव्याच्या माणसालाही असंच कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मॅनेज करून त्याला गोव्यावरनं आणून त्याला कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या सह्या घेतल्या, काय डॉक्युमेंट करायच्या त्या करून घेतल्या आणि त्या माणसाला जेलमध्ये टाकलं आणि 15 दिवसात त्या माणसाला जेलमध्ये मृत्यू झाला। आता मृत्यू झाला का ह्यांनी जेलमध्ये जाऊन मॅनेज करून तिथल्या गुंडांना सांगून आतमधल्या लोकांना सांगून त्यांना मारलं, ह्याचा तपास पोलिसांनी करावा। आता 9 तारखेला जानेवारीच्या 9 तारखेला ह्यांच्या मुलांनी पण आत्महत्या केलेली। हा मुलगा 3 वाजता रेसिडेन्सी क्लबला पैसे मागायला त्याच्या हिशोबाचे गेला होता, त्याला तिथं शिव्या गाळ्या केल्या। मुकेश अग्रवाल, आपलं मुकेश झेंडे आणि काय नाव रवी दुलानी, राम अग्रवाल यांनी त्याला तिथं शिव्या गाळ्या करून त्याला हाकलून दिलं। घरी जाऊन तिथं वडिलांना त्यांनी सांगितलं मी आज पैसे मागायला गेलो होतो, मला तिथं शिव्या देऊन हाकलून दिलेले आणि त्यांनी रात्री आत्महत्या करून टाकली। आत्महत्या केल्यानंतर हे पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण फॅमिली कंप्लेंट द्यायला गेले। ते कंप्लेंट देत असताना 1 तासभर तिथं त्यांच्याशी विचारपूस केली। कुठलं पोलीस स्टेशन? चंदननगर पोलीस स्टेशनला विचारपूस केली। 1 तास त्यांना बसवलं, ते बसवलं, सगळे परिस्थिती सांगत असताना आता पोलीस चौकीतनं कसं काय त्या राम अग्रवाल यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली काय माहिती। राम अग्रवाल यांची लोक तिथं पोलीस स्टेशनला आली, ते मुकेश झेंडे वगैरे, त्यांनी यांना बाजूला घेतलं, थांबा म्हणले तुम्ही कशाला काय करता, तुम्ही कंप्लेंट देऊ नका, काय असेल आपण बसून तो विषय संपून टाकू म्हणून। आता त्यावेळेस मुलगाही गेलेला, यांनी कुणाकडनं तरी 5% व्याजाने पैसे घेतले होते, तो माणूस घरी येऊन यांच्या मुलाला मारहाण करायचा, शिवेगाळ करायचा। त्या कारणाने यांच्या घरांनी सांगितलं मुलगा गेला आता आपले पैसे घ्या विषय संपून टाका म्हणून। त्यानंतर ह्यांनी त्या राम अग्रवालांनी त्या कंपनीचं नाव त्यात घेतलं नाही, त्यांनी तिथं पोलीस स्टेशनमध्ये ह्यांना बळजबरी केली, नाही घेतले पैसे तर तुम्हाला आम्ही असं करू, मारून टाकू। तिथं पोलीस स्टेशनला तिथं कोण PI मॅडम आहेत त्यांच्यासमोर पैशाची बॅग आणली, काय त्यात 10 लाख का काहीतरी होते ते त्यांना दिले, उर्वरित रक्कम तुम्ही विधी वगैरे आटपा आपण देतो म्हणून सांगितलं।
आणि संपूर्ण झाल्यावर हे जेव्हा पैसे मागायला त्या झेंडेकडे गेले तर झेंडे म्हणले राम अग्रवालने असं सांगितलंय वो लड़के को नीचे लेके आओ फिर बाद में बैठ के आपण हिसाब करेंगे. आता मुलाला कसं काय वरती आणणार ज्या मुलांनी आत्महत्या केलेली त्यांना, अशी त्यांचा अपमानास्पद करून त्यांना ढोसढाशी करून त्यांना तिथनं परत हाकलून दिलं. म्हणून त्यांनी ही गोष्ट ऐकली आणि आता ते कंप्लेंट द्यायला आलेले तिथं. तुम्हाला हे नेमकं कसं कळालं की आता तक्रार द्यायची, कारण गेल्या काही दिवसांपासून हे सगळं प्रकरण सुरू आहे. आता हे कमिशनर साहेबांनी आवाहन केलं ना, ज्यांची काय तक्रार आहे त्यांनी पुढे या, त्यामुळे मी आलो पुढे. आता तुम्ही नेमकी काय तक्रार करणार आहात, काय तुमचं नेमकं आता म्हणणं आहे? मला फक्त न्याय मिळाला पाहिजे, दुसरं काय नाही. मधल्या काळामध्ये जेव्हा ही घटना घडली त्यावेळी तुम्ही पोलीस तक्रार का नाही केली? मग म्हणजे ज्यावेळी तुमच्या मुलाने आत्महत्या केली तेव्हा तक्रार तुम्ही केली होती? तक्रार करायलाच गेलो होतो ना, मग हे येऊन त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. तुम्ही काय आमचा FIR करू नका, आम्ही तुमची काय असेल ते पेमेंट आम्ही बिल तुमचं देऊन टाकतो. या सगळ्या याच्यामध्ये कोण अग्रवाल कुटुंबामधनं तुमच्याशी कोण कोण कॉन्टॅक्ट होते, काय करायचं? नाही, त्यांचा वकील यायचा झेंडे म्हणून, आणि त्यांचा CO रवी हुडलानी हा येत होता, पोलीस स्टेशनला आलेले होते. आणि आमचं किती बिल आहे काय आहे हे सुनील टिंगरेला पण माहिती आहे, आमदार सुनील टिंगरेला. आमदार सुनील टिंगरे आम्ही बरोबर काम केलेले. पण मग ते तुमचं नेमकं काम काय चालू होतं या सगळ्यांच्याकडे, काय नेमकं काम होतं आणि कधीपासून तर कधीपर्यंत तुमचं काम त्यांच्याकडे होतं? ब्रह्मा अर्थ मुव्हिंग होतं, कोंढव्याच्या सगळ्या साईड मी केल्यात. ब्रह्मा सनसिटीचं अर्धे सनसिटी मी केलेले, सगळं फाउंडेशन, सगळ्या बिल्डिंगचं फाउंडेशन, ड्रेनेज लाईन, फायर फायटिंग, सगळ्या जेवढ्या खोदायच्या सगळ्या मी केलेल्या आहेत. अजयजी, काय तुम्ही सुद्धा तक्रार दिली होती, त्याचं नेमकं पुढे काय झालेलं आहे? कारण पहिली तक्रार तुम्ही दिली होती 2009ची जी तक्रार होती, त्याच्या संदर्भातलं काय नेमकं पुढे काही झालं? आता त्यांना कुठल्या गुन्ह्यात अटक केले ते माहिती नाही. आता त्या SK अग्रवालला तर अटक केलेली पोलिसांनी, आता पुढे काय काय तपास होतोय बघू. मी त्या गोव्याच्या माणसाची पण केस केलेली, त्या गोव्याच्या माणसाची फॅमिली पण गोव्यात आता पुण्यात 1-2 दिवसात येते कमिशनरांना भेटायला. एक त्यांची मुलगी सिडनीला आहे आणि एक मुलगी गोव्यामध्ये. आता ते 1-2 दिवसात इथं गोव्यावरनं पुण्याला येणार आहेत की आमच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला याचा जाब विचारण्यासाठी ते इथं येणार आहेत. आता बघू लोकांना काय न्याय मिळतोय का नाही. मी तर 2009 सालापासून लढतोय, पण लोक आता हे बघून स्वतःहून पुढे यायला लागलेले आहेत. पण आता काय न्याय मिळेल अपेक्षा आहे या सगळ्या याच्यातनं? कारण ज्या पद्धतीने हा अग्रवाल कुटुंब पैशाने कायदा विकत घेतात अशा पद्धतीचा आरोप सातत्याने होतोय, तुम्हाला अपेक्षा आहे की आता तरी न्याय मिळेल? मिळला पाहिजे, न्याय मिळलाच पाहिजे. हे कमिशनरांनी आव्हान केले ना की ज्याच्या तक्रारी त्यांनी पुढे या. न्याय सर्वांना मिळालाच पाहिजे. हे बघा काय असतं, पैशावाल्यासाठी वेगळा न्याय, गरिबासाठी वेगळा न्याय असा व्हायला नाही पाहिजे. कारण ही अग्रवाल फॅमिली ही संपूर्ण गुन्हेगार आणि क्रिमिनल माइंडेड आहेत. एका खुन्याच्या गुन्ह्यातही ह्या माणसाला LCBनी 2 दिवस बसून ठेवलं होतं. राम अग्रवालला एक महेश मेंगडे नावाचा एक माणसाचा खून झाला होता पुण्यात, त्याच्यात पण ह्याला बोलवलं होतं. त्यांनी त्या आरोपींना पैसे दिले होते. हा त्या माणसावर आरोप होता. 2 दिवस याला LCB ऑफिसला आणून बसवलं होतं. तुम्ही सगळे तपास काढा, तुम्ही बघा यांची तुम्ही कशी कुंडली बाहेर येते. पोलिसांनी जर व्यवस्थित तपास केला ना तर पोलीस जमिनीतनं पण आरोपीला शोधून काढू शकतात. काय तुमची नेमकी काय या सगळ्याची? नाही, हे झालंच पाहिजे ना, न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांची चौकशी झालीच पाहिजे. निश्चितच आपण पाहिलं तर हे दुसरे तक्रारदार आहेत अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात पुढे आलेले आहेत. अजय भोसले यांनी ही पहिली तक्रार दिली होती आणि त्यानंतर आता दत्तात्रय कातोरे यांच्या मुलाने जानेवारी 2024 मध्ये आत्महत्या केली होती, त्याला जबाबदार हे अग्रवाल कुटुंबीय आहेत असं यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावर आता न्याय मिळावा अशी अपेक्षा या तक्रारदारांची आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.